नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे चतुर्थी, बाप्पाचा दिवस. बाप्पाला नैवेद्यात काय काय आहे ते तर तुम्ही बघतच आहात, पण मी त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी घेतले फ्रेश गाजर. गाजर मी किसून घेते. इथे किसलेला गाजर आपल्याला याचा आता हलवा करायचा आहे. मी इथे कढई घेतली आहे. गॅस ऑन करते. कढईत तूप गरम करायला ठेवते. तूप गरम झालं की त्यात आपले किसलेले गाजर ॲड करायचे. किसलेले गाजर ॲड केल्यानंतर ते तुपावर छान परतवून घ्यायचे. तुपावर परतून झाल्यानंतर त्यावर मी एक ताट ठेवते आणि त्याची वाफ काढून घेते. वाफेवर गाजर छान शिजून जातात. आता मी इथे लगेच भाजी करायला घेते. भाजीसाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं. त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता ॲड करते. लसूण ॲड करते. बारीक केलेलं लसूण, लसणाची पेस्ट ती छान परतवून झाली की त्यात आपल्या भाज्या, मी आज मिक्स व्हेज करणार आहे. मिक्स व्हेज करण्यासाठी मी इथे सगळ्या भाज्या बारीक करून घेतल्या आहेत. सगळ्यात आधी मी वटाणे ॲड करते. वटाणे तेलावर परतवून घेते आणि मग एक एक करून सगळ्या भाज्या त्यात ॲड करते. भाज्या छान परतवून झाला की त्यात मी मीठ ॲड करते आणि या भाजीवर पण ताट ठेवून याची पण एक वाफ काढून घेते. सगळ्या गृहिणी माझ्यासारख्या रिलेट करत असतील. आपल्याला ॲट ए टाईम 2-3 गोष्टी करायच्या असतात. सो मी आता इथे पोळ्यांचं पीठ मळून घेते. आपला हलवा पण तिथे वाफेवर ठेवला आहे. भाज्या पण शिजत ठेवल्या आहेत. इथे पीठ पण मळून झालं आहे. आपला हलवा वाफेवर छान शिजला आहे. तुम्ही बघू शकता छान मऊ झाला आहे. त्यात मी ड्रायफ्रूट्स ॲड करते आणि साखर ॲड करते. ड्रायफ्रूट्स आणि साखर ॲड केल्यानंतर तो छान परतवून घेते. त्यात दूध ॲड करते आणि त्याला परत एकदा ताट झाकून ठेवून देते. एक वाफ काढून घेते. इथे आपली भाजीत मी आपले मसाले ॲड करते. धनेपूड, काळा मसाला, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला ॲड करून हे छान परतवून घेते आणि यात मी पाणी ॲड करते. याला परत एकदा झाकून ठेवते. शेंगदाण्याच्या कुटाचीच करणार आहे. सो मी इथे शेंगदाणे भाजून घेतले. ते मिक्सरमध्ये बारीक करून इथे भाजीला उकळी आली आहे छान. त्यात शेंगदाण्याचा कूट ॲड करते. भाजी छान शिजली आहे. कूट ॲड केल्यानंतर त्यात कोथिंबीर ॲड करते आणि ती परत झाकून ठेवते. इथे मी वरणाला फोडणी देऊन घेते. जिरे, मोहरी, बारीक केलेला लसूण, हिरवी मिरची छान परतवून घेतली की त्यात टोमॅटो ॲड करते. टोमॅटो पण छान परतवून झाले की त्यात हळद, हिंग आणि डाळीचं पाणी असतं वरचं ते ॲड केलं आणि डाळ स्मॅश करून डाळ पण ॲड केली आणि कोथिंबीर ॲड करून वरणाला पण उकळी काढून घेऊ. इथे गाजरचा हलवा, भात, भाजी आणि वरण रेडी झालं आहे. आता पटकन चपात्या लाटून घेऊ. चपात्या लाटून झाल्या की आपण देवाला नैवेद्य तयार करू. गजानना श्री गणराया आधी वंदू